आजचा व्हिडिओ फुल सस्पेन्सवाला आहे, फुल कॉमेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडणारच आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा. आता हाईप कसं करसान तुम्ही? जसं तुम्ही कमेंट करसान तर कमेंटच्या ऑप्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असते, तेही दाबून द्या. म्हणजे त्यांना कळून माहिती आहे का, व्हिडिओची रीच आणखीन वाढीन आणि आणखीन आणखीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचीन. म्हणजे माझी जी कला आहे त्या कलेचा काहीतरी मला फायदा होईल. तर करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा. व्हिडिओ कॉमेडी आहे, व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकता येईल आणि व्हिडिओ फुल सस्पेन्सवाला आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ तर आवडणारच आहे. आणि प्रत्येक व्हिडिओसारखं याही व्हिडिओमध्ये मी खूप मेहनत घेतलेली आहे. तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओमध्ये काय काय आहे तुम्ही पहा आणि मला कमेंट करून सांगा. अरे उचलणारे बुवाऱ्या, अरे किती वेळ लावशील रे फोन उचल्याले. अरे बाबा रग्या, देव पावला देव पावला लेका. तो फोन उचलला. मी काय म्हणतो, तिकडे भेटून राहिली का? एखादी भेटली तर पाहिजे लेका माझ्यासाठी. अरे बाबा तिकडे नको जाऊ ना, इकडे थांब ना. लोकांना आताच पेरणा पारणा केला ना. अरे बाबा तुले नाही म्हटलं ना. अबे मी इकडे ढोर चारायला आलो ना. ते ढोर चाललं होतं पुढे, त्याला म्हणलं भेटते का सांग ना मला लवकर, मी येतो ना. हे ढोर सोडतो घरी आणि लगेच येतो तिकडे. काय काय नाही भेटत का? अरे फायनल आहे का, कुठून काटून काही ना काही जमत अशी मेळ माळ लाव ना. हे म्हटलं मला आता मायाकानी जमून न राहिलं काम. अरे फायनल रग्या, अबे अबे ठेवला काय बी राग्यानं बी धोका द्याला. काय पाला पोचा खाऊन काय किकनी बसू राहिली. आता कसं कराव? अरे तिकडे नका जाऊन रे. आताच लोकांना पेरणा पारणा केला ना. सांगून राहिल तुम्हाला तर ऐकून देऊ राहिला का? मला त्या लागेल मग तिकडे. पुरे ढोर तर गेले वाटते. हे बकऱ्या आहे ना, पाला तर नाही आणला. जाऊ दे मग, आता का नाही कळबास टाकून देतो. खातीन आता सध्याचा, नंतर आणतो मग पाला. पुरे बेटाची 1 2 3 4 चौथा बोकड्या तर गायब पाहतून. बोकड्या कुठे गेला मग? माय पोट्ट आहे की नाही. थांब थांब थांब, मी तुले आज सोडत नाही. आज तुले दिसल्या बरोबर तुला बजावतो मी. तू मले माया बोकड्या आणून दे. माया बोकड्या आलाच पाहिजे. 6,25,000 बोकड्या तयार जवान बोकड्या होता तो. शांती, पोरग कुठे आहे? पुऱ्या घरात पाहायला मी तर दिसलं नाही ते. तो आज जर त्याला लपून ठेवला असेल ना, तर याद राख, तुही बजामपट्टी होईन आणि त्या पोराची बजामपट्टी होईन. सांग मला, सांग कुठे आहे, सांग लवकर. माय काय करावं माणसाचं, नीरा याद बुलाय. सकाळून याच माणसानं त्याला 5 वाजता लात मारून उठवलं की उठ जाय मेल्या, ढोरं घेऊन जाय, ढोरं चरायला लागतात, उठ लवकर. ते पोरग रात्रंदिवस काम करते, मर काम करते, पण त्याले काही हा माणूस आराम करू देत नाही. सकाळून पासून त्याच्या मागे लागे राहते. 5 वाजता घराच्या बाहेर हाकलून दिलं, चहा बी नाही घेतला पोट्ट्यानं. अवा असं काय करता? सकाळून तुम्हीच त्याला उठवलं ना, ते ढोरं घेऊन गेलं ना, जेवायला बी नाही आलं. एक उलता एक पोरगा आहे, एवढं बी मागे नका लागत जाऊ. आपल्यानंतर सरत त्याच आहे. दिसलं कान कुठे आहे, त्याची बजामपट्टी करतो, तोही बजामपट्टी करतो. आता काय केलं त्यानं? काय झालं असं? काऊन टिमलू राहिले? माया बिन मॅच पाठवलं त्याला, मलाच आठवण नाही. पण लेकाचं मग माया बोकड्या कोण नेला असेल? त्यानंच नेला असेल. मागच्या टायमाला बी घरावर चटीन असंच लफाळ केलं त्यानं. मी याला त्याला विचारत बसलो माया शक्याच्या त्याच्यावर, अन्य कोण माया पोट्ट्यानं. या टायमाला बी असंच झालं असेल. हेपा मी काय म्हणतो, शांती मी काय म्हणतो, आपला बोकड्या की नाही, बोकड्या चांगला आता जवान तयार झालता की तो 6,25,000 जाणार होता. पुढच्या बाजारी मी त्याला इकायला नेणार होतो. तर यानं तो लफाळ केला. कुठे नेला काय माहित, काय केलं त्यासोबत काय माहित. मी पाहतो त्याला. ढोर चरायला गेला तो ढोर चरायला. थांब तर ती सापडीन मले, जसा दिशीन मले तसा मी त्याला बजावतो. आता माया लय दिमाग तापला माया. काय माय माणूस होय, येऊन जाऊन पोरावर शक करते. दुसरे काही काम धंदेच नाही. बोकड्या दिसून नाही राहिला तर इकडे तिकडे अशीन पाहता. नाही पोरांना लपाळ केला असेल म्हणे. साऱ्या सकाळून पासून पोरग ढोर चारायला गेलं तर घरी अजून जेवायला बी नाही आलं. आणि कुठून येणार आहे? अहो मी काय म्हणतो, तुम्ही बराबर लक्ष द्या. त्यानं नशीन नेलं, काही नका बोलू. इले म्हणून फायदा नाही. माय होय ना, मागच्या टायमाचं विसरून गेलेशी. टीनं विकले त्यानं, साजरे 2-3 टीनं घरावरची विकले होते त्यानं. ते नाही लक्ष द्यायच्या. आता त्याचीच बाजू करू राहिली. काही नाही, मला तपास लावा लागेल. पोट्टा कुठे आहे ते पहिले पाहा लागेल, आणि मग बोकड्या कुठे आहे ते विचार लागेल. मलाच काहीतरी करावं लागेल. इले म्हणून काही उपयोग नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. शक घेणं बंद करतो मी. फक्त मला सांग, तो कोणत्या साईडने गेला? कोणत्या साईडनं का? ते मला म्हणे बा सकाळून की ते मन्या भाऊचं पडित होय ना, तती नेतो म्हणून. आता तती आहे का कुठे आहे काय माहित बाप्पा. अजून घरी जेवायला बी नाही आलं, मग मी कशी काय सांगणार?
बरं, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. ठीक आहे, पाहतो मी कुठे आहे तर पाहतो. तू करतोय ते धुणं धाणं करून टाक, चाललो मी. अरे मला ड्युटी असते रे. बघ उद्या सुट्टी आहे, रविवार आहे. मी काय करतो, तुला साधारण 1,000 रुपये ऍडव्हान्स देऊन टाकतो. तू काय कर, उद्या माझ्या वावरात ये तू आणि माझं वावर तेवढं पेरून दे. हे बघ, नंतर मला सुट्टी मिळत नाही म्हणून तुला म्हणतो मी. आता तू बाकीच्यांचे होके घेतले असतील तो भाग वेगळा आहे, पण मी तुला नगदी सगदी पैसे देतो ना. तू ट्रॅक्टरचा बंद झाला तुझा, माझं पेरणं झालं की बाकीचे सर्व पैसे तू घेऊन टाक. आपलं उधारीवालं काम नाहीये. तू काय कर, उद्या ये, काही करून ये. उद्या सुट्टी आहे, मी पण घरीच असतो. अरे पाहिला का टाकली, मला जलवा पाहिला का? मले मले करा लोक. हा म्हणते माझ्याकडे ये, तो म्हणते माझ्याकडे ये. याले म्हणते भाऊ ट्रॅक्टर. हा, सीझन मध्ये ऐकतच नाही. नाही लका चुकाने लय ओळोळ करतो. आपल्या 5 वर्षाचे हप्ते बाकी आहे ना, ते कोण भरीन? काही सांगतो मला, आता नको सांगू. गुरुजी, ते काही जमत नाही राजा. आहे पा, रविवारी आपला काही होत नाही. आपण पोलीस पाटला धोका गेलाय आणि तो माणूस का नाही अर्ध्या रात्री आपल्या कामी पडते, तर त्याचा आपल्याला पेरणं करून द्यास लागते. ते काही हो, मला त्याचं पेरणं करून द्यास लागते. पण मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, दुसरा पाहा ना. दुसरा कोणाचा असेल तर तो सांगून टाका. आणि तसंही जमत नसेल तर मग पुढचा रविवार फिक्स ऍडव्हान्स देऊन टाका मला. पुढच्या रविवारी आपलं काम होऊन जाईल. बरे दिसले, यायले विचारतो मग पोट्ट दिसलं का. अरे मी काय म्हणतो, माझ्या पोरग दिसलं का? तुमचं पोट्ट का पायासारखी वस्तू आहे का? त्याला आम्ही कायले पाहत बसू? हो झालं, हे बरोबर गोष्ट आहे. माझा पोरग पायासारखी काही गोष्ट नाहीये, कारण की पहिलेच वाया झालाय. एवढं वाया झालाय म्हणून तर त्याला पोर आलो मी. आज तर खपकावणारच मी. अरे मी काय म्हणतो, माया काय म्हणणं माहिती तुम्हाला? ते म्हटलं आतून गेलं बिलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल ना, म्हणून विचारलं. दिसलं का ते? त्याला आज भजमपट्टी आहे. फक्त मला सांगा तो कुठे आहे तर. नाही, हे तुझं योग्य नाहीये. म्हणजे आता पा, तुझा मुलगा काही तुझा बरोबरच झाला. त्याचं काही चुकलं बिकलं असेल तर त्याला समजून सांग. असं हात घालणं काही योग्य वाटत नाही मला. तुला सांगून ठेवतो, हे बघ, मुलगा जर बरोबरच झाला ना तर त्याला समजून सांगावं. मारून बिरून काही होत नसते, काही उपयोग नसते होत. ओ ज्ञानसागर, तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा. माया पोट्ट्यान जर का म्हटलं मा ऐकलं असताना समजून सांगेल तर म्या गावात पेढे वाटले असते. ते लातो के भूत आहे, बातोसे मानत नाही. त्यानं आज लय नुकसान केलं. ते दिसू दे फक्त. त्याला नाही झोळलं तर माया नाव म्हटलं हे नाही ते नाही. हे काय होय, माया नाव हे नाही ते नाही? अरे तुमचं नाव सांगा ना. हे नाही ते नाही काय होय? बरं ते जाऊ द्या. तुम्ही काऊन त्याले म्हणजे पाहून काऊन राहिले, काऊन बजाळाची गोष्ट करू राहिले? नुकसान केलं त्यानं, नुकसान, लय मोठं नुकसान केलं. आज ते माझ्या हातून वाचणार नाही. ते मला फक्त दिसलं पाहिजे. सकाळून पासून त्याला पाहू राहिलो, ते दिसून नाही राहिलं मला. तुम्हाला दिसलं असेल तर मला सांगा मला. अरे नाही, आम्हाला काही दिसलं नाही ते. तू जाऊन पाय. फालतू फुकट आमचं दिमाग नको गरम करू. आम्हाला काम धंदे होय. पै चल रे, ट्रॅक्टर घेऊन चाल. ते पेरणं पारणं करायचं आपल्याला. ओ टाकली आहे, भांग पाळे आहे, मज्जाव लागा भाऊ, मज्जाव लागा. आम्हाला काम धंदे आहे म्हणून राहिला, आमचा दिमाग नो खराब करू म्हणून राहिला. दाखवू का तुले, दाखवू का? अरे मुकार आहे ना रे बाबा, मुकार आहे ना. तुला माहित नाही का? ते आधीच म्हटलं गरम तवा डोक्यावर घेऊन हिंडते ना, त्याच्या कुठे नांदी लागू राहिला तू. अरे हे बा, मी काय म्हणतो ऐका तुम्ही. ते म्हटलं पोट्टच हो तुमचं, तर ते जाऊ द्या, झालं असेल काय ना काही चुकी झाली असेल, माफ करून टाका. शेवटी पोट्ट आहे तुमचं. आणि हे बा, तसं बी आम्ही काही त्याला पाहिलं नाही. ते कुणीकडे आहे काय आहे आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही तर म्हटलं ट्रॅक्टर घेऊन चाललो होतो, तर हे भेटले मधात. हे म्हणून राहिले की बा ते पेरणा पारणाली आहे म्हणून. तर ते बोलचाल चालू होती आमची. आम्ही काय तुमच्या पुराला पाहिलं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे जाऊन पहा, तिकडे दिसते का तुम्हाला तर. आणि आम्हाला जर इकडे दिसलं तर तुमचा फोन नंबर आहेच आपल्याजवळ, मी तुम्हाला फोन करतो. या मग आता. अरे राजा, लय घोर झाला ना. तुम्हाला काय सांगा, म्या ट्रॅक्टर इकला तेपासून मायाच घोर होऊ राहिला. लोकायला ट्रॅक्टर भेटू राहिले, मला नाही भेटू राहिले. म्या बिन फालतू इकला. असं वाटतं एखादा घेऊन टाका, पण आता पैसे काही जुळवाजुळ होऊन नाही राहिली. आता ते म्हटलं बी म्या याले, म्हटलं बा मनोहरले म्हटलं की माया वावर जरा पेरून पारून दे. आता ते म्हणते म्या होके गेल्यात लोकांचे, असं झालं तसं झालं. तर ते आता आपला दिमाग काही काम नाही करू राहिला. काय करावं काय नाही. लोकांच्या पेरण्या होऊन चालल्या, माया बाकी आहे अजून. तर आता पाहतो बा, चाललो तिकडे चाललो होतो. तुम्हाला काही आहे का कोणाचा म्हणजे माहित आहे कोणी असं आपलं पेरणं पारणं करून देईन, ट्रॅक्टर बिक्टर आहे त्याजवळ? आता गावातलं सऱ्याला तर विचारलं मी. आता परगावचे पाहा लागतील. ते सांगा ना, तुम्हाला माहिती असेल सांगा मला, मी तिकडे जातो मग. हो का बे, पेरणं बाकी वय का तो काही सांगतो. मग कालच मला जग्या भेटला. जग्या म्हणे बा आपल्या तर 2 दिवस आहे बुक, 2 दिवसानंतर आपण फुल खाली आहो म्हणून. कोणाचं असं काही तर पाहायचा म्हणे. तर आता तू बरा भेटला, तू एक काम कर, इकडे तिकडे काही जाऊ नको, डायरेक्ट जग्याला फोन लाव, नाही तर त्याच्या घरी जाय.
त्याचं म्हणजे 2 दिवसानंतर आता मेळ बसते बाबू. नाही तर मग पाय परगावची बी खाली नाही पडत. परगावची त्याईले त्याच्या गावात नशीन काम, तू चालला त्याईले सांगायले आता असा जाशील तर मग ते तुले भाव ताव बी लागेल ना, मग अरमांना अडून पाहतील ना. हो बरोबर बोलले तुम्ही, पण आता काय का म्हटलं भेटून नाही राहिलं तर मग जा. आता बरं झालं तुम्ही जग्ग्याचं नाव सांगितलं. पाहतो ना मग जग्ग्याच्या इथं जाऊन पाहतो. बरं आहे, गावातल्या गावात त्याला काम भेटते, माय पेरणं पारणं होऊन जाते. आणि माय बिन आता काय करतो माहिती आहे का, पुढे मागे पैसे आले की नाही डबल एखादा ट्रॅक्टर घेऊनच टाकतो. म्हणजे कसं आपलं 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 झालं तरी बस झालं ना. लोकांचं जे म्हटलं आता ड्रायव्हर भेटला ठीक आहे, लोकांचं करता येईल, पण आपलं झालं पाहिजे ना. आपल्याला ट्रॅक्टर चालवतात ते, सगळं चालवतात ते आता दुकान बिकान सर आहे तर त्यांना काही होत नाही, म्हटलं विकून टाका. पण तेच गलती झाली आहे माही. अरे डेंकू तू सांगाच विसरलो. अबे लवकर जाचो, त्याने लवकर पैसे देऊन बुक कर. म्या बी बुक करेलाय. त्याचे 2 दिवसानंतर तिसरा दिवस मला हवाय. माझ्या इथे म्हटलं ते पेरणे देऊ राहिलं. आता तू जाशील तर तुला 3 दिवसानंतर तारीख देईन. तो एकटाच आहे म्हटलं गावात की जो खाली आहे. बाकी सरे ट्रॅक्टर म्हटलं चालू आहे इकडे तिकडे, तर पटकन जाजो. ओ डेंगू, ओ पोमे, ते माझा पोरग दिसला का, उमे दिसला का तुम्हाला? अबे तर तुये पोरग तुले माहित, आम्ही का रखवाली तर पोरावर कुठे गेलं काय गेलं आणि आम्हाला काय, आम्ही काय पाच बसू त्याला रखवाली वेग आम्ही त्याच्यावर. याले काही बी सरक्याने विचारा, ते उलटच बोलते. याला दाखवतो माझ्या. का रे बाबा ठीक आहे, मला ते तू माझ्या पोरावर रखवाली नाही आहे, हे गोष्ट बरोबर आहे. पण लेका तू, मी आता असं पाहिलं रोज बी, मी तर दुकानावर होतो, तू बराबर लक्ष ठेवतं. हा कुठे गेला, तो कुठे गेला, याचं कोणासोबत चालून त्याचं कोणासोबत चालू, कोणाच्या घरी फ्रीज आणला, कोणाच्या घरी टीव्ही आणला. मग तर मारे सांगतं मला की याच्या घरचं असं होय, त्याच्या घरचं तसं होय. हा माया पोराबद्दल विचारलं म्हणते रखवाली आहो का? हा तेच तर म्हणून मी मागच्या महिन्यात मी जत्रेतनी गेलो, त्याची मी तमाशा पाहिला, तर माया घरी कसं काय माहित पडलं हा होय का तो खबरीलाल. बरं 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 बरं, सांभाळून राहा लागेल. बरं झालं याचं म्हटलं हे माहित पडलं आपल्याला. नाही तर आपल्या सगळ्या खबरा आपल्या घरी जात होत्या, कशा जात होत्या आणि काय जात होत्या आपल्याला काही समजत नव्हतं. हा बाबा मी काय म्हणतो, माय असं म्हणणं होतं बा, मी रखवाली बिकवाली म्हणजे कसं आहे, आता पाय तू तो आहे पोरग राहते घरी, ते कधी कधी झोपेल राहते, तर तू साऱ्या गावातनी 5 हिंट आणि नंतर माहित पडते की ते घरीच होय म्हणून. म्हणून म्हटलं बा रखवाल नाही आम्ही, तू घरी पाय ना, घरी असेल ते झोपेल बिपेल असेल, जाय तू. बे नाही ना बे डेंगू, घरी नाही ना ते. घरी मी बायकोला विचारलं तर बायको म्हणे ते मनोरच्या पडितात ढोरं चारायला जायला. तती जाऊन पाहिलं तर तती बी नाही आहे ते. अरे तर ढोरं घेऊन जायला ना ते. आता ढोरं जिकडे जातील ते त्याच्या मागे तो अशी येईन ना. तो संध्याकाळ का ततीच राहणार आहे का? तू बेले का अजब माणूस होय. हावरे पम्या, हावरे, बरोबर आहे बरोबर आहे. अबे लेका जरा लहान मोठा पाच जाय ना. मा एवढसं पोरग तो दोस्त वय, दोस्ताना वय तुमचा, बरोबर आहे. तू तर तसाच म्हणशील रे, तसाच म्हणशील तू. काऊन की दोस्ताना वय ना. मागच्या टायमाला जेव्हा त्यानं टीनं इकले घरावरचे, त्या टायमाला तूच होता, तूच त्याला वाचवलं. आणि आता बी त्यानं लय मोठं कांड केलं त्यानं. आणि आता या टायमाले फक्त तुले मी काही सांगणार नाही काय काय त्यानं काय केलं काय नाही. तू बरोबर त्याला म्हटलं पट्टी पळवशील. त्याला फक्त मला पाहू दे, मला दिसू दे फक्त तो. त्याला मी बजाडल्याशिवाय राहत नाही. तू भेपाय बेटा, तू मधा त्या टायमाला आला नाही पाहिजे. तू जर आला लक्षात ठेव, तुले बी बजाडतो मी. माया पोट्ट तो संग्रावर वाया चाललं. गावातले सरे पोट्टे, लहान लहान पोट्टे संघ घेऊन हिंटले का तू, आणि वाया गमवत त्याले. बरं राहू दे. तुम्हाला काही मी विचारत नाही माझ्या पोट्ट कुठे काय, आणि काही सांगत बी नाही. मीच पाहतो त्याले, मीच पाहतो. चाललो, तुम्हाला डोसकं लावून काही फायदा नाही. उभेले का, मला अजिबात काही दिसून नाही राहिलो. अंधार किटत दिसून राहिला. अबे रात्र झाली काय, आणि तुम्ही कुठे लपले? अबे हाय कुठे तुम्ही? या ना समोर, आपण कायले आलो होती? अबे काय ते, पहिले तो थुतळल्यावरचा गागल काढ. तुला जाकुसने सांगितलं होतं ना बगर गागलचा चाल म्हणून. नाही शान मारायला पाहिजे तुले. शिल्लक हुशार आहेस ना तू. तू या बापाचा गागल घालून आलो मी. मला शिल्लक शायना फायना म्हणायचा, सांगून फिरायला पहिलेच. अबे जामले हो, झाले का सुरू तुम्ही इथं बी? मुके राहा ना, ते आलो कायले आपण. मग त्या डोंबळ्याले गागल काढायला म्हणते अंधार किट झाला, रात्र झाली काय? भेजाचा पत्ता नाही. दिवसा म्हटलं त्याला कायले गागल पाहिजे, रातचा घातला तर गोष्ट वेगळी आहे. अबे तर दिवसाच घालत असतात ना गागल, रात्री कोणी घालते का? तू न ले काय पाय, तू काही त्यासोबत राहत नको जो बरं. तो बी भेजा काम नाही करू राहिला. अबे रातच्या ना गाड्याच्या लाईट डोळ्यावर पडतात की नाही, त्यासाठी गागल वापरतात. दिवसा कोणत्या गाड्याच्या लाईट डोळ्यावर पडू राहिले? वा, एक दीडशे आहे ना, दुसरं अतिशय ना. काय लॉजिक आहे? रातचे गाड्याचे लाईट डोळ्यावर पडते म्हणे, आणि हे आलं गागल घालून म्हणते अंधार किट पडला का, अंधार झाला का, रात्र झाली का? ते गागल काढ, नाही तर तुला दिवसा रात्र दिसू राहिली. काढ तो पहिले. अबे हाव बेले का, दिवसच होय. मला वाटलं रात्र झाली का. मला निरा अंधार किट दिसू राहिलता, आणि त्यात तुम्ही 2 जण दिसून राहिले. ते मला वाटलं एकट्याला मला सोडलं होती तुम्ही फरार झाले.
हा म्हणजे पकडलं बिकडलं गेलो तर मी एकटाच मार खाईन. अबे लेका, मी तुला 17 खेप सांगू की याले संग घेऊ नको रे, घेऊ नको रे. अरे हे दयभद्र होईना रे. तईच म्हटलं दहीभद्री लावणं चालू केली यानं की आपण पकडल्या जाऊन मी पकडला जाईन आणि तुम्ही फाळे झाले. अरे याला मुक कर रे, मुक कर रे. अरे आपण कायले आलो? हे पाय, आपली पार्टी मस्त झाली पाहिजे की नाही. समोर जो बाय चुपचाप उचलू फाळी होऊन जाऊ आपण. दिमाग खराब करायचं काम नाही, फक्त याले तू मुक कर. हे दयभद्र डबलच्या ना आण नको बर तू. चापट तोंडी आहे. मले दयभद्रा म्हणतं का? मले दयभद्रा म्हणतं का? थांब मग आता मी का नाही मोठ्या मोठ्याने टेंबलतो. म्हणजे 5-6 जण गोया होतील आणि तुला पकडतील आणि चांगला सुताळतील. घे मग दाबूनची गोळी. ओ बा, चाललो मी आतून. मला काय सांगू नका ते. आणि तुमच्या मनात नाही यापुढे मला घ्यायचं नाही. माझा दिमाग खराब करू राहिला. आता काही मी डबलच्या तुमच्या मनात येत नाही दादा. अबे मी काय म्हणतो, जाऊ नको, थांब तू थांब. तो इले गरज आहे. याले मी समजून सांगतो. आता का तू मुकार आला नाही तर सगळ्यात पहिले मीच तुला बजाळतो. मग केवढ्यान टेमलायचं आणि केवढ्यान नाही ते तू तोय पाय. कितीक बी लोक गोळा कर, पण त्याच्या पहिले तर मीच तुला सुताळतो. मुक्यानं राय बाबू, नाही तर सरा प्लॅन फालतू फेल होऊन जाईल. हे पारे, मी आता समजून सांगितलं. आता काही तो दहीबदरी लावणार नाही आणि काही मधा टेंबलणार नाही. तू तोय काम कर पटकनी, पटकनी कर. कोणी यायच्या आत, नाही तर बेटा लय वांदे होते ना आपले. हा, असाच पाहिजे त्याले. बरा बोलला. बर मी काय म्हणतो, आता अजिबात आवाज नाही करू. हे पायाचा बी आवाज झाला नाही पाहिजे. मी मस्त चित्यासारखी उडी मारतो, अशी झाप मारतो, गपकन उचलतो आणि खपकन अजून चालल्या जाऊ. फक्त मुके राहा तुम्ही. बाप्पा उम्या लेका तू अति आहेस का बे? मग कुठे पाहिजे होतो मी? अरे पम्यादा, बरं झाला तू भेटला. अरे बापा मी काय म्हणतो, एखादी असेल तर देणार बा. माया कानी आता मला कसं होऊ राहिलं रे, जमून राहिलं काम. हा बेले का उम्या एकांदी पिकांदीच्या नांदी काय लागतं बापा. ते बरं झालं बंद झालं तर. अबे ते बरोबर नसते ना. हे काही बी खात राहता काय तुम्ही? मॅट झाला का तू? बरं तर ते जाऊ दे. मी काय म्हणतो, तू कानी सटकन पटकन घरी वय. तो आई म्हटलं आता लय बोंब उठली बरं. माली बॉम्ब? अरे बापा माली कायले बोंब उठली? म्या काय केला आता? अबे लेका तुझ्या बाप तुला पुऱ्या गावातनी पावरायला बजावतो म्हणते. असं काय केलं तो? आता बाप कोण तुला पावरायला? अरे पुऱ्या गावातनी दांगड उरायला. तू कुठे आहे पुरं गाव तुला पावरायला. अरे बापा, माया बाप कोण बजाळतो म्हणते? अरे बापा म्या या वक्ती काहीच नाही केलं रे पम्यादा. अरे काहीच नाही केलं. मला माहित नाही म्या काय केलं तर. अरे काऊन म्हणला बाप? तो विचारला असेल ना. अरे सांगून नाही राहिला तर बाप. म्या त्याला खोदू विचारलं. म्या विचारलं, म्हटलं बापा उम्यानं काय केलंय वक्ताले. मी समजून सांगतो, मला सांगा. असं बजाळणं बरोबर वाटत नाही. पोट्ट बरोबरीच झाला आता. हो पोम्यादा, ओ लेगाव. अबे लेगाव विचारायचं असतं ना बे. म्हणजे मला माहित पडलं असतं. मी आतून बाहेर गावी फाळी झालो असतो लेका. आता काय करू, मला समजून नाही राहिलं. अरे बा घरी जातो तर बाप कुताळते आणि हाती थांबतो तर म्हटलं बाप तरी मला पाहत येते, तरी हाती दिसलो तरी कुताळते. अरे काय करू रे बा मी? अरे मला समजून नाही राहिलं रे. अरे काही कुठे जाऊ नको. तू एक काम कर. तू काय कर, डायरेक्ट घरी जाय. इकडे तिकडे काही जाऊ नको. काय होईन तो बाप सांगीन तुले आणि 2-3 झापडा आणीन. ऐकून घेजो. पण तो काय केलंय माहित तर पडून जाते. अरे बाबा पाम्यादा, अरे मा बाप 2-3 थापडा मारते का रे? अरे जसा धुना धुते की नाही तसा धुते मले. धर क्या पट आणि सांगायचं नाव नाही घेत. जई मारू थकते आणि माली माय मधात येते. तही सांगते म्या काय केलं आणि काय नाही. अरे बापा तू सांग मग. आता घरी जा तर मा बाप का नाही मला धुना धुतल्यासारखा धुते रे. अरे काय करू मी? अरे हो का बे, काय सांगतो? अबे मग एक काम कर, तू डायरेक्ट घरीच जाय आणि आईजवळ जाय. आईले म्हणा बाबा मला पुऱ्या गावातनी पाहू राहिले आणि लोकायले म्हणू राहिले की त्याला बजाळतो, पण मी आता काही केलं नाही. मग बाबा असे काऊन म्हणू राहिले? मग काय होईन माहित आहे का? तो आई की नाही तर बाबाला विचारीन आणि त्याला समजून सांगेन. म्हणजे तुले काही खपके बसणार नाही बाबू. तू असंच कर. हाव लेका पाम्यादा, असाच करतो मी. बरोबर बोलला तू. आपण मी काय म्हणतो पाम्यादा, एखादी अशी तर देणार लेका. काऊन की माहित आहे का, तो आम्हाला आता हे सांगितलं की सर तर मला लय टेन्शन आलं. माझे हात पाय निरा थरथर कापू राहिले, जेव बी घायवर राहिला. एखादी दिली ना तर मला बरं वाटेन रे. पाय ना लेका, अशी नाही एखादी खिशातनी देवे लेका, देवे एखादी तरी दे. हा बे लेका पाम्यादा, हे आतलोक आले लेका. तुम्ही अतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला. मग कोणाची वाट पाहू राहिले? करा ना, पटापट लाईक करा, पटापट कमेंट करा, व्हिडिओ जास्त हाईप करा. तुम्ही चॅनल नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा तुम्हाला पुढचा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे याचा पुढचा पार्ट मी लवकरात लवकर बनवीन आणि तुमच्यापर्यंत आणीन.
चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत, याच व्हिडिओचा पुढचा पार्ट घेऊन. तोपर्यंत जय गजानन.